नमस्कार एक करत जा. नमस्कार. आपण कुठे चाललोय? आत्ताच चालू कर. हाय गाईज, तर आम्ही आता चाललोय वाईला, वाईच्या गणपतीचे दर्शन घ्यायला. तर सगळेजण रेडी आहेत. इथं माझी मम्मी आहे. हाय. तर हा आमचा मोठा भाऊ, आमचा पण, ही आमची आई, हे असं तुम्ही बॅकग्राऊंड हे पप्पा, आणि इथं माझी मम्मी बसलेली आहे. हा माझी आमची आजी स्कार्फ घालून रेडी आहे. आमची गाडी हे नाही ती छान आजीच्या पाया, आम्ही आजीच्या पाया पडतो. गाई संस्कारी पोर आहे ती. हिला हे केले आजीने, हिला हिच्या सोन्याचा हार दिला हिला. बाईचे सगळे जण रेडी झाले आणि मी अजून आता टी शर्ट वरती मी पण जरा चेंज होतो आणि तुम्हाला भेटतो. तर आपण रेडी झालोय निघायला. म्हणून एवढं सगळं करते. माझी काय नाही. Look at the face. Look at her face. Face. देवाला भेटायला जायचं. चल ग वर्षा. आता किती वर्ष गेली बाबा. गाडी थोडीशी. आणि इकडे सगळे लोक हे उभे आहेत. आमची गाडी येते ठाणे टू सातारा. ठाणे टू सातारा. मला लोकांना माहिती नसेल पण मला एक गोष्ट सांगायची. गोष्ट सांगू दे माझ्या काका काकी बद्दल जी तुम्ही लोकांनी नाही बघितली, जी मी बघितलंय. की जेव्हा मी शाळेत होतो ना आणि माझ्या काका काकीचं जेव्हा लग्न ठरलं होतं, मला बोलू दे, लग्न ठरलं होतं ना, तेव्हा नवीन लग्न ठरलं होतं. आमच्या आजीने, माझ्या आई, या लोकांनी जेव्हा यांचं लग्न ठरवलं होतं तेव्हा या लोकांनी काय केलं, माझा काका आला की आता तेव्हा कसं होतं, तेव्हा आताच्या जनरेशन सारख्या गोष्टी नव्हत्या की कसं आता चालून जातं की असं खुल्लं भेटायचं. पण तेव्हा ह्या लोकांनी भेटायचा प्रयत्न असा केला एकमेकांना की मी थिराणी शाळेत होतो तेव्हा, आरबी अंकोलामध्ये मी 4थीला होतो तेव्हा माझ्या काकाचं आणि काकीचं लग्न ठरलेलं जस्ट. तर ते लोक आले आणि तेव्हा रेमंड करून एक आपल्या इथे जागा आहे, रेमंडचं विमान होतं. तर हे दोघं मला घ्यायला आले, हे दोघं भेटले आणि आम्ही ते नानू करून वर्तकनगरला नानूच्या भज्या होत्या, त्या भज्या घेतल्या आणि मग हे दोघं जण विमानाच्या, हे दोघं जण नाही आम्ही 3 जण, मी, माझा काका आणि माझी होणारी काकी, तेव्हा होणारी काकी होती ती. तर आम्ही लोक त्या विमानाच्या खाली बसून आम्ही लोक भज्या खात होतो आणि तो एक रोमॅन्टिक पल होता त्या दोघांसाठी. तेव्हा तर मला काय कळत नव्हतं, पण ही माझी मम्मी आहे. मला या सगळ्या गोष्टी ह्यामुळे लक्षात आहेत कारण माझ्या मम्मीने मला कॅलिफोर्निया आल्बर्ट्स खायला घातले, त्यामुळे ह्या तिच्या बदामांमुळे मला एवढ्या जुन्या गोष्टी लक्षात आहेत. थँक्यू मम्मी, थँक्यू. काय आमची गाडी आलेली आहे अशा प्रकारे. आपली गाडी आलेली आहे. हे काय गाडी आलेली आहे. सगळ्याला पॅकिंग करूया आणि निघूया प्रवासाला. मम्मी बस तू, मम्मी सगळेजण बसतात गाडी. मम्मी आणि आई माझी नाही पुढे बसते, मी पुढे बसते. पप्पाच पुढे गेले, मागे गेले. पप्पा, मम्मी आणि आई मागे बसतेत. आजी, रुपयादा आणि ही नंदिनी मध्ये बसतात. हा संस्कारी मुलगा आहे आमचा. हे बोलायची गरज नव्हती. गणपती बाप्पा, हर हर महादेव. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर. चाललंय निघालोय. महादेवचं घेऊन शकतो त्याला, काम आहे का? हे बंद कर जाईल. कोणीतरी सीट बेल्ट नाही झालं ना आता. हाय आता डायरेक्ट घेतला. आजी जरा आता
झोपेत आहे. आम्ही थांबलो इथं सीएनजी भरायला. बघू शकता इथे आता आम्ही सीएनजी पण झालं तसं बघायला गेलं तर निघतच आहे. हे आजी वगैरे जरा वॉशरूमला गेले त्यामुळे थांबलोय. नाही तर आम्ही पुणे हायवेला पोहोचलोय. इथून सुटला की डायरेक्ट सीधा पुणे हायवे. त्यानंतर पुण्यात पोहोचून थोडस थांबूया, बघूया कसं काय. जे बिछडलेले मेंबर आले, वॉशरूम मेंबर. पावसाळ्यात किंवा थंडीत येशील ना तुला काहीच दिसणार नाही कारण झोपा पडत नाही. इथे जर तू या साईडला बसशील ना ते अजंठा अलोरा लेण्या नाही का त्या इकडे नाहीये. आपल्या इथे अजंठा अलोरा लेण्या ना नदीने आपल्या इथे. ते गाईच आम्ही एका जागी थांबलोय पेट्रोल पंपावरती. सीएनजी भरलाय. आता चाय वेळातलं चाय 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 ते गाईच आम्ही एका जागी थांबलोय पेट्रोल पंपावरती. सीएनजी भरलाय. आता चाय वेळातलं चाय 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 झालं का. आमचे मेंबर्स आतमध्ये झोपलेत. त्यांना चाय बी काय नको. मेंबर्स चाय पिते आम्ही. बिस्किट बेस्ट. नाहीतर का नाही तर आपलं अशी बस झोपले जशी काही आणि ही बघा लावलं होतं भरपूर वर्ष दिसत नाही पण काहीच आमचं टायर झालं आहे पंक्चर. बहुतेक पंक्चर झालाय की टायर मध्ये हवा करलाय माहिती काहीतरी सीन झालाय. तर काका ते स्टेपनी लावतायत.
स्टेफनी महिना चालू आहे त्या महिन्याने चालू आहे स्टेफनीसाठी. टाळीचा आवाज तुम्ही बघू शकता. अख्खा टाळीच्या वाटाने नवीन स्टेफनी लावले. लावण्यात चालूच आहे. झाल्यातच जमा आहे. काळच नाही तर आहे की आम्ही वरती तर आणणार आहोत. आता आहे ही आमची आजी आता झोपून उठले आणि उठले तर काय अजून झोपलेलीच आहे. आई उठलेलीच आहे आणि तिथे झोपले. आमची गाडी काकांच्या वरती मागताय टायर. मग पुढे जा कुठं भेटला मेकॅनिक तर स्टेपनी रिपेअर करू आठवू. आणि असंच ती वाजा सोडले. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय मंदिरात आहे. दाखव तुम्हाला कसं मंदिर आहे आणि गणपतीचं कसं आहे. बघू शकता मस्त असं चादर मंदिरामध्ये. दुकानं छोटी 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 झाली काहीच नाही. त्यांना आतमध्ये आम्हाला शूटिंगला अलाउड नव्हतं त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ नाही करू शकलो. आणि इकडचं जर बघितलं इथे एक मंदिर आहे. इथे जे मागे आहे तो मेन मंदिर आहे आणि कृष्णा नदी आहे. असं मंदिर आहे ते लोक कृष्णा नदीत पाय धुत आहेत. मी पण थोडंसं जाऊनच येतो म्हणतो. आम्ही आहेत जरा इथे बसतो थोडा वेळ. तेव्हा काय चाललंय फोटोशूट. सबका फोटो निकलेगा. पहिला मंदिरात काय असेल तर यांचे पहिले फोटो काढायचे नंतरला बाकी सगळं. इथं शॉपिंग 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 ते पेढे घेऊन झालेले आहेत. हा जे नखरेले असतात तर इथे जे आमचे मेंबर आहेत आमची जी भावकी आहे त्यांच्यासाठी पण पेढे घेऊन झालेले आहेत. भावकीतून फोन आलेला की आम्हाला पेढे घेऊन या पेढे घेऊन या. तर पेढे आणलेले आहेत. तर मित्रांनो दर्शन वगैरे झालं. मस्त दर्शन झालं. एवढी गर्दी नव्हती अजिबात सुद्धा गर्दी नव्हती.
आता मी चाललोय जरा त्या काकांसोबत गाडी आणायला. तिकडून जाऊ आम्ही नाश्ता करायला. खूप भूक लागले. ते शेपायला तुझं शेपी माझं काढलाय. अरे तर मित्रांनो आता आपण चाललोय मांडर देवीला. मांडर देवीला मांडर देवी काळूबाईचं मंदिर आहे इथे. हा बघा इकडे वाजत सोडले. एक ही मुद्दाम बाई. गेलं का बायका. हे काय होतं. हा बोलले द्यायचं बापू. काय मस्त सीन. तर फोटोशूट चाललाय यांचा. ते हाय करा. हाय हाय हाय. मस्त सीन. हनुमानाचं मंदिर पण येते. काळूबाईच्या नावानं व्हिडिओ काय अलाउड नाही का. लुक ॲट द व्ह्यू. नंदी लुक कसा आहे. लुक कसा आहे. लुक कसा आहे. लुक कसा आहे. एक नंबर. माझा लुक नाही. व्ह्यूचा लुक. आमचं दर्शन पण झालेलं आहे. नंदी तुला काय बोलायचं त्याच्याबद्दल. कसं होतं दर्शन. खूप मस्त. काय वाटलं तुला. छान छान मस्त एकदम. भीती नाही वाटली. कशाला भीती. मी नाही घाबरत. मी नाही घाबरत. ओ माय गॉड. गॉड म्हणजे देव. पैसे इकडं नंदिनी का दिसते मला. अरे देवा. नंदिनी सारखीच उड्या मारते रे. ती बघ. ती पैशाला येत नाही म्हणजे ती बघ. नंदिनी नाही. दर्शन झालेलं आहे. आता निघालो परतीच्या प्रवासाला. आता तर मला वाटतं आम्ही कुठे थांबू. सीधा डायरेक्ट घरी.
आणि मे बी हा एंड असू शकतो. बघूया पुढे जर कुठं जर थांबलो तरी हा ब्लॉग कंटिन्यू होईल. नाहीतर तुम्हाला हॅपी दिवाळी. राहून गेलं माझं बोलायचं. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी बोल. हॅपी दिवाळी बोल. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.